उजव्या पायामध्ये दुपट्टा घ्यायचा आणि काय करायचं बघा. पायावरती बॅलन्स आहे, हातामध्ये दुपट्टा घट्ट पकडून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने 1 2 3 जितक्यावर जाता येईल तेवढ्या 4 कम ऑन 5 6 7 8 9 and 10. व्हेरी नाईस. हळूच दुपट्टा काढायचा, दुसऱ्या पायामध्ये घालायचा आहे, हातांमध्ये घट्ट पकडायचंय, दुसऱ्या पायाने सुरू करणार आहोत. 1 2 जितक्यावर घेता येईल 3 4 5 6 सावकाश 7 8 9 and 10. व्हेरी नाईस. पुन्हा उजव्या पायात दुपट्टा घेणार आहे, साईड स्ट्रेचिंग करणार आहे. बघा कसं करायचंय. दुपट्टा साईडला घेतलेला दोन्ही हातांमध्ये घेतलाय, एकाच हातामध्ये दोन्ही दुपट्टा दिलाय. बॅलन्सिंग करायचंय, साईड स्ट्रेचिंग 1 2 3 या पद्धतीने. व्हेरी नाईस. 4 जितका पाय वरती नेता येईल तेवढा. हातामध्ये आपल्या दुपट्टा आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वरती ओढायचा चान्स आहे. व्हेरी नाईस. 8 9 and 10. व्हेरी नाईस. त्याच पायात दुपट्टा राहू द्यायचा ना, त्याच पायाने कंटिन्यू करूया. थोडासा दुपट्टा अजून गुंडाळून घ्या, 2 ते 3 राऊंड मारून घ्या आणि काय करणार आहे, छातीच्या दिशेने उचलणार आहे. 1 2 3 4 छातीच्या बाजून घ्यायचा आहे. कम ऑन 5 6 7 8 9 and 10. ज्यांचे काउंट मागे पुढे होतात कंटिन्यू करून घ्या. सेम मुवमेंट दुसऱ्या बाजूने करणार आहे. डाव्या पायाला दुपट्टा अडकवायचा आहे, साईड स्ट्रेचिंग राहिलंय, साईड स्ट्रेचिंग 1 2 3. व्हेरी नाईस. जितकं ओढताय थोडंसं तुम्ही बाजूला वरती ओढ. आपल्याकडे चान्स आहे त्याला जास्त स्ट्रेच करायचं. 4 व्हेरी नाईस. 5 6 7 8 9 ओढ ना. ओढ 9 कुठे गेला पाय and 10. व्हेरी नाईस. हा व्हेरी नाईस. कम ऑन. चला दुपट्टा दुमडून घ्या आणि छातीच्या दिशेने गुडघा फोल्ड करून वरती घ्यायचा आहे. व्हेरी नाईस साक्षी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. हात दुखायला लागले असेल थोडासा असा हात फिरून घ्या एकदा. ओके चलो. दुपट्ट्यामध्ये 1.5 फुटाचं अंतर ठेवायचंय आणि असा एक पीळ मारून घ्यायचंय. फक्त 1.5 फुटाचं अंतर. ओके. दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये सेम अंतर 1.5 फुटाचं अंतर आहे. मांडीजवळ नेऊन दुपट्टा ठेवायचा आणि जास्तीत जास्त मागे न्यायचं. जितक्या मागे न्याल बॅकवर्ड बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग. शोल्डरला जितके मागे नेऊ आपण तेवढ्या दंडांवरची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. स्टार्ट करूया. 1 2 दुपट्टा लूज नाही झाला पाहिजे, दोन्ही हातांनी एकमेकांना ओढायचे आणि करून बघा. 3 4 छाती जवळ पाय. 5 6 7 8 9 and 10. व्हेरी नाईस. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर सेम. आता काय करणार आहे, ट्विस्टिंग करणार आहे. डाव्या बाजूला आपण टर्न करणार आहे. आता काय करायचंय, डाव्या बाजूला टर्न करताना जेव्हा मागे जाऊ आपण तेव्हा डाव्या हाताने उजव्या हाताला जास्तीत जास्त मागे ओढायचंय. काय होणार आहे, आपल्याला मदतीला जास्त ट्विस्ट होणार आहे दुपट्ट्याची हेल्प घेऊन. ओके स्टार्ट करूया. 1 जितका ट्विस्ट करता येईल तेवढं ट्विस्ट. मागच्या हाताने ओढा दुसऱ्या हाताला. कम ऑन. पुढे परत. 2 3 व्हेरी नाईस. लाईक दिस. 4 5 6 कमरेचे आजार करणारे सावकाश. 7 8 पोटाची चरबी कमी करण्यासाठी अतिशय सुंदर अशी एक्सरसाइज आहे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. 10 काउंट कंप्लीट झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने करणार आहे. स्टार्ट करूया. Come on, come on. 1 2 3 second side. 4 5 6 7 8 9 and 10. Very nice. Very nice. हात
दुखायला लागले असतील पुन्हा थोडासा हात फिरून घ्या. रेश्मा ताई तुमचा कॅमेरा असं सेट करा की तुम्ही पूर्ण दिसाल. साक्षी तुझा पण कॅमेरा असा सेट कर, मी कशी पूर्ण दिसतीये ना तसं पूर्ण दिसू द्या तुम्ही. ऑनलाईन आहे ना, तर काही चुकलं तर मग मला लक्षात येतं. व्हेरी नाईस. हा रेश्मा ते पूर्ण दिसताय. साक्षी थोडी मागे सरक म्हणजे तू पूर्ण दिसशील. तुझं हे दिसत नाही, डोकं नाही दिसत. ओके. चलो नेक्स्ट एक्सरसाइज काय करायची? थोडस 2 फुटाचं अंतर करायचंय आता. 2 फुटाचं अंतर. आणि काय करणार आहे? साईड स्ट्रेचिंग. 1 2. पुढे झुकायचं नाहीये. साईडला जायचंय. 3. ओके. 4. हे करत असताना आता जर लक्षात आलं, दंड कानाला लावला आणि खालच्या हाताने जर आपण वरच्या हाताला ओढलं, तर इथे दंडावरती स्ट्रेचिंग होते, साईड स्ट्रेचिंग होते, कमरेला स्ट्रेचिंग होते. येते लक्षात? व्हेरी नाईस. साईडला जी चरबी आली ती कमी करायची असेल आपल्याला, तर अतिशय कानाला दंड लावायचा आहे, दंड कानाला लावायचा आहे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. चलो. पायांमध्ये अंतर, हातात 2 फुटाचं अंतर आहे. मग पायात पण किती फुटाचं अंतर असणार आहे? सेमच अंतर असणार आहे. चलो करा. दुसऱ्या बाजूने करा. रेश्माताई दंड कानाला लावा. ओढा खालच्या हाताने वरच्या हाताला. खूप सुंदर. अतिशय सुंदर. चलो. यानंतर काय करायचं आता? दुपट्टा जितका तुम्हाला मोकळा सोडता येईल, हातांमध्ये बसेल एवढा डोक्याच्या मागे दुपट्टा नेऊन ठेवायचा आहे. पायांमध्ये पण जास्तीत जास्त अंतर करायचंय. आता काय करणार आहे बघा? 1 2. पायाला घेऊन हात लावायचा आहे दुपट्टा. दुपट्टा खाली गेला की असा लूज नाही झाला पाहिजे. तेवढ्यासाठी तो टाईट टाईट पकडायचा एकदम असा. आणि मागे स्ट्रेचिंग झाले बघून घ्या. मागे दोन्ही हातामध्ये एकमेकांना टेकली आहेत, टेकली आहेत. व्हेरी नाईस. कम ऑन. 3 4 5 6 7 8 9 and 10. Very nice. Do from second side. 1 2 3 4 5 6. पायाला हात लावा. 7. पायाचं अंतर वाढवा म्हणजे 8 9 and 10. व्हेरी नाईस. चलो दोन्ही हातांमध्ये असा दुपट्टा पकडायचा आहे. खूप सुंदर इंटरेस्टेड आहे. थोडंसं असं पकडा जरा. एक पीळ मारून पकडून घ्या. काय करणार आहे बघा? 1 2 and 3. 1 2 and 3. 1 2 and 3. 1 2 and 3. घट्ट पकडायचं. लूज झाला तर त्या एक्सरसाइजचा काहीही उपयोग नाही. इथे स्ट्रेच झालं पाहिजे आपल्याला. इकडे थोडंसं पेन होतं करताना. Come on. करा 4-5 वेळा. व्हेरी नाईस. कम ऑन. हाताचा अंतर वाढवा. हाताचा अंतर वाढवा. त्याच्यामुळे हात मागे जात नाही. व्हेरी नाईस. खूप सुंदर दुपट्टा एक्सरसाइज. त्याच्यामुळे खूप छान स्ट्रेचिंग होतं आपल्याला. ओके चलो. सेम दुपट्टा जसा पकडलाय तसा पकडून ठेवायचा. आपण लेफ्ट साइडने आता टर्न करणार. कसं टर्न करणार आहे बघा? 1 2 3. कम ऑन. चलो करा. खूप सुंदर एक्सरसाइज आहे. दिसलं नाही. हे बघा. दोन्ही हातात धरले ना? 1 डाव्या बाजूने. 2 3. इकडे थोडंसं पेन होतं बघा. 4 5. येतोय ना? 6. व्हेरी नाईस. 6 7. हा फिरवा गोल 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 गोल. पूर्ण मागून न्यायचंय डोक्याच्या आणि पुढून आणायचंय परत. हा अगदी बरोबर. दोन्ही बाजूनी 10 टाइम. खूप सुंदर.
चलो दुपट्टे गळ्यात टाकून घ्या जराशे. दोन्ही बाजूनी झालं असेल तर हात मोकळे करायचे आहेत. कम ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Up and down. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. साईडला थोडंसं मोकळे करून घ्या, हात मोकळे करून घ्या. दुपट्टा हातात घट्ट पकडून पकडून. हात दुखत असतील ना, थोडेसे हात मोकळे करून घ्या. चलो थोडीशी एक्सरसाइज काय करायची, एकदा एक 4-5 वेळा पुढे फिरवायचे, 4-5 वेळा मागे फिरवायचे. कम ऑन. 1 2 3 4 and 5. रिटर्न. 1 2 3 4 and 5. साक्षी बाळा दिसत नाहीये का तुला? अच्छा, नेट प्रॉब्लेम असेल, नेट कमी असेल. ओके चलो, पुन्हा दुपट्टा घ्यायचा आहे आता आपल्याला आणि आपण बसून एक्सरसाइज करणार आहे. ओके सो पुढच्या एक्सरसाइज साठी बसून घ्यायचंय सगळ्यांनी.